मित्रांनो नमस्कार. मी तुमचा ॲडव्होकेट मित्र संदीप धुमाळ. मित्रांनो, रिअल इस्टेट इंडस्ट्रीशी मी गेली अनेक वर्ष फार जवळून जोडलं गेलेलो आहे आणि मी रिअल इस्टेट इंडस्ट्रीमधल्या केसेस समजून घेताना, त्याचे कम्प्लायन्सेस समजून घेताना, रेरा समजून घेताना एक मला जी गोष्ट वाटली ती मला असं वाटतं की जर मी तुम्हाला सांगितली तर तुमचे पण जे काही परसेप्शन्स असतील ते दूर व्हायला मदत होईल. आपण वारंवार बोलतो की सरकारने काही केलं नाही. सरकारने आजपर्यंत कायदे जर व्यवस्थित केले असते तर या गोष्टी इथपर्यंत आल्या नसत्या. पण मित्रांनो, मला तुम्हाला एक सांगायचं आहे, रिअल इस्टेट सेक्टरमध्ये 1960 पासून सरकार कायदे करत आले. पहिला कायदा जो त्यांनी मोफा केला होता, त्या मोफामध्ये त्यांनी स्पष्टपणे प्रिफेसमध्ये उल्लेख केलेला आहे की अति तातडीमध्ये आम्ही हा कायदा करत आहोत, कारण ही जी अनार्ची माजलेली आहे, हा जो गोंधळ माजलेला आहे या हाऊसिंग इंडस्ट्रीमध्ये, त्याला कंट्रोल करण्यासाठी तुर्तातुर्त म्हणजे अगदी ताबडतोब आम्ही हा कायदा बनवत आहोत. म्हणजे याचा अर्थ काय की त्याला अमेंडमेंट्सची गरज होती आणि तशा अमेंडमेंट्स मोफानी दरवेळेला केलेल्या आहेत. मोफाच्या बरोबर एक त्याचा कॉम्पिटिटर आला होता आणि तो म्हणजे आहे माओवा. माओवा म्हणजे महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट, जिथं तुम्ही बघता की अपार्टमेंट्स फॉर्म झालेले आहेत. जुन्या काळी पुणे सिटीमध्ये बरेचसे अपार्टमेंट्स तुम्हाला दिसतील. त्या अपार्टमेंट्सची दुखणी वेगळी आहे, सोसायटीची दुखणी वेगळी आहे. तर कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट पण काढण्यात आला. कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टमध्ये हाऊसिंग सोसायटीबद्दल काही स्पेसिफिक सेक्शन्स आहेत जे हाऊसिंग सोसायटीला लागू होतात. तर असा हा सगळा प्रकार होता. तर माझं म्हणणं आहे की सरकारने कायम कायदे चांगले करण्याचा प्रयत्न केला. त्रुटी असतील त्याच्यामध्ये, त्या अमेंडमेंटमध्ये आपल्याला करेक्ट करून घेता येतात, त्याच्यामध्ये चेंजेस करून घेता येतात, पण ते इम्प्लिमेंट केल्यानंतर करता येतात. तर आत्ता जो आपल्यासमोर कायदा आहे तो आहे रेरा. रेरा हा सेंट्रल ॲक्ट आहे आणि सेंट्रल ॲक्टच्या अनुषंगाने महाराष्ट्राने महारेरा हे रूल्स अँड रेग्युलेशन्स काढलेले आहेत आणि महारेरा ही एक ऑथॉरिटी आहे त्या ॲक्टमधून स्थापन झालेली. तर दरवेळेला चांगले कायदे करून सामान्य लोकांचे प्रश्न का मिटत नाहीत? पहिला मुळात मुद्दा म्हणजे फक्त सामान्य माणूस यात भरडलेला नाही. याच्यामध्ये बिल्डरही भरडलेला असतो, पण त्याला ओरडता येत नाही. बिल्डरला त्याची दुखणी कुठे मांडायला फारसा सोर्स नसल्यामुळे एखाद्या वेळेस मला असं वाटतं की बिल्डर सेटल्स द इश्यू, पेज अ कॉस्ट टू दॅट अँड दॅट कॉस्ट इज अल्टिमेटली चार्ज टू द कस्टमर. म्हणजे काय, तर कोणासमोर ओरडता येत नाही आहे तर जाऊ दे, काहीतरी घेणं देणं बघू, विषय संपवू, पुढे जाऊ, कारण आपले कोट्यावधी रुपये लागलेले आहेत. आणि मग हे जे घेणे देण्याचे पैसे असतात ते पण तुमच्या कॉस्टमध्ये ॲड केले जातात. म्हणजे शेवटला भोगतो कोण, तर हा जो घर खरेदी करणारा ग्राहक आहे तो भोगतो. तर मला जे वाटतं की जर कायदे चांगले असतील तर आपण हे अडचणी का सोडवू शकत नाही. तर माझं स्पष्ट मत आहे, या कायद्यांना इम्प्लिमेंट करणारे जी एक्झिक्युटिव्ह बॉडी असते, जे आपण अधिकारी म्हणतो, यांचा इंटेंट दरवेळेला पूर्ण चांगला नसतो किंवा पूर्ण वाईट असतो किंवा न्यूट्रल असतो. ह्या सगळ्याही केसेसमध्ये त्रास शेवटी होतो ते सामान्य माणसाला. आता मी हे पुराव्यानिशी सांगतोय. आता आपल्यासमोर गुढीपाडवा येऊन 4 दिवसांनी येऊन राहिलेला आहे. तर या सणाला तुम्हाला बऱ्याचशा ॲडव्हर्टाइजमेंट दिसतील, त्याच्यामध्ये तुम्हाला आमिषं दाखवली जातील. या आमिषांमध्ये तुम्हाला बऱ्याचशा इव्हेंटला कॉल केला जाईल. इव्हेंटमध्ये कॉल केल्यानंतर तुम्हाला असं दाखवलं जाईल की ते खूप फटाफट बुकिंग व्हायला लागलं आहे. आता तुम्ही वेळेत पटकन खिशातनं चेक नाही काढलात तर तुमचा हा चान्स जाईल आणि तुम्ही 1000 रुपये पर स्क्वेअर फीट तरी साधारणतः नंतर 2 महिन्यांनी किंवा उद्यापासून महागाने घर घ्याल. तर मित्रांनो, हे इव्हेंट्स घडवणारे जे सोल सेलिंग एजंट्स असतात किंवा सो कॉल्ड एक ग्रुप ऑफ एजंट्स असतात, या सगळ्यांचा हा ऑर्गनाइज्ड इव्हेंट असतो. आणि या इव्हेंटमध्ये बहुतांश वेळी सगळे जे इव्हेंट्स असतात त्याच्यामध्ये बहुतांश वेळी खोटे कस्टमर्स उभे केले जातात, इन्व्हेस्टर्स उभे केले जातात आणि तुम्हाला दाखवलं जातं की आता ह्या प्रोजेक्टमधले फ्लॅट संपलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, असाच एक इव्हेंट मी 2019च्या आसपास बघितलेला होता. मामुर्डीमध्ये एक मोठा प्रोजेक्ट आलेला होता
आणि त्या प्रोजेक्टमध्ये असंच सांगितलं होतं आणि मी स्वतः तिथे बुकिंग करायला गेलो होतो कारण प्रोजेक्ट मोठा होता. पण एकंदरीत सगळं बघितल्यावरती माझ्या लक्षात आलं की हे एवढ्या घाईने काही निर्णय घेण्याची गरज नाही आहे आपल्याला, कारण आपण शर्ट पॅन्ट विकत घेत नाही आहोत. तर थोडा अभ्यास केला पाहिजे आणि मग बघू, आणि जर नशिबात नसेल तर नाही मिळणार आहे तो. तर त्यावेळेला मला मिळालं नाही आणि खरोखर त्याच्यामध्ये थोडेसे रेट्स वाढलेही त्यांनी म्हटले तसे. पण नंतर हे कळलं, जवळजवळ 15 मार्च 2026 आहोत. आजही त्या प्रोजेक्टमध्ये प्रदर्शन मिळालेलं नाही आहे. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की ह्या इव्हेंट्सच्या ला बळी पडू नका, विचार करा. आता हे घाईचे निर्णय फक्त सोल सेलिंग एजंट घेतात का? तात्पर्य हे आहे की ह्या इव्हेंट्सच्या ला बळी पडू नका, विचार करा. आता हे घाईचे निर्णय फक्त सोल सेलिंग एजंट घेतात का? नाही. रेराने पण तसा एक कार्यक्रम केलेला आहे. सेक्शन 12 ऑफ रेरा ॲडव्हर्टाइजमेंटबद्दल सांगतं. त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये महारेराला महाराष्ट्रामध्ये काही कायदे बनवण्याची, काही रूल्स अँड रेग्युलेशन्स बनवण्याची मुभा आहे. त्या ह्याच्यामध्ये यांनी आपल्या वेबसाईटची एक ॲक्सेस असतो, त्याच्यामध्ये त्यांनी काय कंपल्शन केलं तर प्रत्येक ॲडव्हर्टाइजमेंट, मग ती कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती असू दे, डिजिटल असू दे, प्रिंटेड असू दे, ऑडिओ ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मी कधी ऐकलेलं नाही आहे. आता ते का विसरले रेरा ते मला माहीत नाही. तिथे रेरा काही बोलत नाही. जेव्हा ऑल सोर्स ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट म्हणतं त्याच्यामध्ये रेडिओ पण आला, मग रेडिओवरती का नाही देत तसं? टी व्हीवरती बऱ्याचदा ॲड बघतो आपण, त्याच्यावरती छोटासा कुठेतरी कोपऱ्यात दिलेला असतो. चलो ठीक आहे, हे सगळं आजचा विषय नाही आहे, तो नंतर खोलात गेल्याचा विषय आहे, तो आपण सविस्तरपणे बघू. आज जो विषय आहे त्या सेक्शन 12मध्ये रेरानी मॅन्डेटरी केलं की प्रत्येक ॲडव्हर्टाइजमेंटवरती QR कोड आणि तो रजिस्ट्रेशन नंबर असला पाहिजे. नसेल आणि तो पण एका विशिष्ट फॉन्टमध्ये साईज ऑफ फॉन्टमध्ये असला पाहिजे, तो व्हिजिबल असला पाहिजे. ऑब्व्हियसली ते बरोबर आहे. प्रोजेक्ट नंबरपर्यंत मी मान्य करतो. QR कोड मॅन्डेट करण्याची काय गरज होती? लोकांना असा 2 मिनिटात निर्णय घ्यायचा नाही आहे. आणि बरं, QR कोड स्कॅन केल्यावरती तुम्ही काय देताय? QR कोड स्कॅन केल्यावरती तुम्ही एक जनरल इन्फॉर्मेशन देता की प्लॉट साईज किती आहे, सँक्शन किती आहे. म्हणजे आता ते ज्या टर्म्समध्ये दिलेलं असतं ते सामान्य माणसाला कळण्यासारखं नाही आहे. बहुतांश वेळी वकिलांना देखील कळणार नाही, जे सिव्हिलमध्ये प्रॅक्टिस नाही करत त्यांना. तर ही इन्फॉर्मेशन त्याच्यावरतून मिळत असेल तर ती मला वाटतं की सामान्य माणसाला उपयोगाची नाही. त्याच्यामध्ये काही फक्त एक ऑथेंटिकेटेड इन्फॉर्मेशन एक असते की याच्या प्रोजेक्टवरती किती कंप्लेंट्स रजिस्टर आहेत. आता लॉन्चच्या वेळी कोणाची कंप्लेंट असणार आहे तर ती सहसा नाहीच दिसते, असं माझं मत आहे. कारण जी बेसिक इन्फॉर्मेशन, जे इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे ते डेप्थमध्ये झालं पाहिजे. ते असं QR कोड स्कॅन करून होणार नाही. आयुष्यात घर आपण एकदा घेतो. तर हे QR कोड केल्यामुळे रेरानी काय अचीव केलं तर रेरानी कोट्यावधीचा दंड वसूल केला. तर QR कोड काय असतो? QR कोड हा वेबसाईटचा ॲड्रेस असतो आणि त्या लाईव्ह पेजचा ॲड्रेस असतो. त्या वेबसाईटवरती जे काही लोकांनी ॲडव्हर्टाइजमेंट केलं, म्हणजे त्या QR कोडवरतून ज्या काही लोकांनी इन्फॉर्मेशन घेतल्या, ती वेबसाईटच अवेलेबल नाही आता. मग आता लोकांनी सपोज त्याच्यामध्ये जुन्या ह्याचे ब्रोशर्स छापले असेल, कारण ब्रोशर्स छापताना माणूस सहसा असं करतो की एक साथ 10,000 छापून टाक, एक साथ 50,000 छापून टाक, कारण दरवेळेला कोण नवीन ते खर्च करत बसणार आहे. तर आता जर ते तुम्ही पॅम्पलेट्स वापरायचा प्रयत्न केला तर तुम्हाला परत 50,000चा भुर्दंड बसेल. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की अधिकारी विचार कमी करून, अगदीच करत नाहीत असं नाही, असे निर्णय घेतात. आणि याच्यातला मूळ जो सारांश आहे की अधिकाऱ्यांना जनतेचं ऐकायचं देखील नसतं. त्याच्यासाठी पण देखील हे लोक कायद्याचा दुरुपयोग करून एखादी ऑर्डर काढतात आणि महारेराने तशी ऑर्डर काढलेली आहे. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की अधिकारी विचार कमी करून, अगदीच करत नाहीत असं नाही, असे निर्णय घेतात. ज्या बिल्डरला आपल्या ॲप्लिकेशन्स फास्ट प्रोसेस करायचे आहेत, लोकांना सेवा द्यायची आहे, आपल्या इन्फॉर्मेशन ज्या अपडेटेड आहेत त्या करून घ्यायच्या आहेत, ह्या सगळ्याला जर दिरंगाई झाली आणि तो जर विचारायला गेला तर त्याला
रेरा बिल्डिंगच्या 4थ्या मजल्यावरती सांगितलं जातं की तुम्हाला अलाउड नाही आहे, तुम्ही ज्या SROचे मेंबर आहात त्यांना फोन करून सांगा, त्यांचा एक प्रतिनिधी इथे बसलेला आहे आणि तो तुमचं काम करून देईल. कोण आहे हा SRO? हा पण माझ्यासारखाच एक बिल्डर आहे. तो का करेल दुसऱ्या बिल्डरचं काम जर सपोज त्याचा प्रोजेक्ट शेजारी असेल तर? आणि त्या SROला प्रत्येक प्रोजेक्टला 13,000 रुपये मिळतात. कुणी 11,000 घेतं, कुणी 13,000 घेतं. तर सांगण्याचं तात्पर्य आहे, या सगळ्या घर खरेदीच्या उलाढालीमध्ये कोणाहीवर विश्वास करू नका. वेबसाईटवरती जावा, वेबसाईटवरती ते व्यवस्थित चेक करा. जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन अपडेटेड आहे का एकदा फोन करून कन्फर्म करा. बहुतेक वेळी तुम्हाला असं दिसतं की वेबसाईटवरती तुम्हाला बुकिंग दिसतंय 2 आणि खाली ग्राउंडवरती सांगतात की आता आमच्याकडे फ्लॅटच शिल्लक नाही आहे. वेबसाईटवरती दिसतात तुम्हाला 5 मजले सँक्शन आणि याचं बांधकाम झालेलं असतं 11 मजल्याचं 13 मजल्याचं. हे का होतं? कारण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी वेळेवर काम करत नाही आहे. मी RTIमध्ये ॲप्लिकेशन करून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीला ते विचारलेलं आहे की किती ॲप्लिकेशन किती दिवसात तुम्ही प्रोसेस करता ते सांगा. रेरा मेलचं तर उत्तर देतच नाही, पत्रांचं उत्तर देत नाही. आता बघू RTIचं मिळतं आहे का. आणि मित्रांनो, मला असं वाटतं आहे की रेराला खरंच जर लोकांचं भलं करायचं आहे, लोकांना मदत करायची आहे, घर खरेदीदारांना मदत करायची आहे, तर सगळ्यात पहिलं पाऊल हा QR कोड मॅन्डेट करण्यापेक्षा असं उचललं पाहिजे की जी काही इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे पब्लिक डोमेनमध्ये, त्या इन्फॉर्मेशनमध्ये बुकिंग्स जसं दिसतात आपल्याला तिथं समोर बुकिंगचं नाव दिलं पाहिजे आणि ते पब्लिक डोमेनमध्ये व्हिजिबल पाहिजे. त्या नावाला मध्ये वाटल्यास XX लावा, जसं आपण पॅन कार्डवरती बघतो तसं. पण मला वाटतं पूर्ण नाव देण्यालाही काही हरकत नसावी, कारण ती काही प्रायव्हेट इन्फॉर्मेशन नाही आहे. मी फक्त तुम्हाला नावं मागतो आहे. ते नाव तुम्ही ते दिल्यामुळे होणार काय आहे की तुम्हाला हे कळेल की ह्या ज्या बुकिंग पहिल्या दिवशी दाखवल्या जातात ह्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत. दुसरी गोष्ट, पहिल्या प्रोजेक्टच्या वेळेला आपल्याला एखाद्या वेळेस कळणार नाही की ह्या बिल्डरनी नंतर चेंज केलेलं आहे, पण आपल्याला पर्सेंटेज कळतं की आधी दाखवलेला माणूस वेगळा होता आणि अस्तित्वात राहिला आलेला माणूस वेगळा आहे. हे थोड्याफार प्रमाणात ठीक आहे, पण हे जर जास्त व्हायला लागलं आणि फक्त त्याच लोकांशी व्हायला लागलं जे पहिल्या डेला बुकिंगला दिसत होतं तुम्हाला, तर तुम्हाला कळून येईल की हा ब्रँड तुमच्याशी पहिल्या दिवसापासूनच खोटं बोलत होता आणि खोटं बोलून तुम्हाला हे बुकिंग करायला भाग पाडलेलं आहे. जर तुम्हाला हा प्रस्ताव योग्य वाटत असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे याच्याने तुमच्या माध्यमातून देखील रेराला हे सांगितलं जाईल, कारण तिथं जाऊन तर आपण काही सांगू शकत नाही. तर किमान त्यांच्यातलं कोणी जर हा व्हिडिओ बघितला तर त्यांना हे कळेल की यस, पब्लिकला पण हे पाहिजे. तर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज विथ प्रॅक्टिकल फॅक्ट्स आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत राहू. पॉसिबल रिजनेबल पर्याय आहेत ते आपण लोकांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांसमोर ठेवू, जेणेकरून अधिकाऱ्यांना ते करणं भाग पडेल. थँक्यू.